हाय गाईज, वेलकम टू बॅक अवर चॅनल. मी जयश्री गवळी यांची डॉटर म्हणजेच पल्लवी. तर आज आम्ही म्हणजे कालच आम्ही गेलो होतो नाशिकमधील नवशा गणपतीला. तर मग आम्ही आता जातच होतो की मंदिर तिकडं पुढे होतं. मग सायलीन मी हात धरून चाललो, फर्स्ट टाईम हात धरून चाललो. हे बघा तिथं श्री नवशा गणपती देवस्थळ ट्रस्ट. मम्मा ते आता सीड्याने उतरतो कारण मंदिर खाली आहे ना, म्हणून आम्हाला सीड्यांनाच जावं लागतं. म्हणजे खाली आपल्याला खाली जावं लागेल त्याच्यासाठी. मग आम्ही खाली जात होता. माझी चालू होती शूटिंग. मागून आंटीन तेही उतरत होते आणि आपल्याला याच्यातून होऊनच जावं लागतं आतमध्ये. इथं किती घंटे आहेत बघा तुम्ही. मग आम्हाला दिसली छोटी पिंड, मग आम्ही घेतलं दर्शन तिथून. मग हे बघा आली घंट्या, किती साऱ्या घंट्या आहेत बाबा. मग आम्ही सगळ्या घंट्यांना हे केलं, बघितलं. सायली तर घंट्या वाजवतच चालत होते. आम्हाला जसं जसं आम्ही खाली जातो तसं तसं एकदम गारवा वाटत होता. बघा आता मम्मा सगळ्यात लास्ट उतरते. मग इथं उंदीर मामाचेही आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही रिअल मंदिरात घुसतच होतो आता. आणि मध्ये घेतलं आम्ही दर्शन घेतलं. माझ्या अंकलांनी ही बांधलं. देन आम्हाला ही बघा दगडाची पिंड ही भेटली. देन मग आम्हाला इथं बोटिंग, इथं खूप मोठी नदी आहे, मग तिथं बोटिंगही होती. मग आम्ही म्हटलं की चला आता बोटिंग करायची. आम्ही जात होतो आता खाली बोटिंगसाठी. इथं खाली सीड्यांनी जावं लागतं बोटिंगसाठी. देन पप्पा ते विचारत होते की कसं काय वगैरे. मग आता आम्ही जात होतो फायनली बोटमध्ये बसायला. तिकीट वगैरे काढलं, मग आम्ही गेलो आता. मग आता मी हळूहळू सगळे गेलो आणि मग त्यांनी आम्हाला ते काय त्या पाण्याचंच कॉस्ट्यूम असतं ते त्यांनी आम्हाला दिलं. मग आम्ही तेच आता घालत होतो. मागे इतकं भारी नेचर, इतक्या भारी नेचरमध्ये बोटिंग सांगितले की मला तर मजाच येते. आणि पाणी राहिलं तर अजून मग आता सगळे घालतच होते. आम्हाला सगळ्यांना हे दिलं. मग आमचे घालून झाले. आता आम्ही हे काढलं होतं बघा, आमची बोट चालू झाली आहे. आणि सायली माझ्या मागे बसली होती. मम्मी ते बघा खूप मजा येत होती कारण इतकं भारी निसर्ग काही अजून पाणी. मला तर पाण्यात खेळायला खूप मजा येते. मग आम्ही फोटो वगैरे काढले. पप्पा वगैरे ते बघत होते. मग आम्ही पाण्याची मजा घेत जात होतो पुढे. आम्हाला थोडं पुढूनच टर्न घ्यायचं होतं. बघा माझी बहीण आता कशी पाणी खेळते. पाणी खेळत होते. आधी बसायला ऐकतच नव्हती ती. मी पण आता मला पाण्यात हात टाकायला कारण की मला मस्त शूट होत होती ना तेव्हा. मम्मी वगैरे सगळ्यांना खूप आनंद होता. काय मस्त वाटत आता इथून टर्न घेतलं. बट ऊन तरी हे पाणी थंडच होतं. मग आम्ही आणि आलो त्याच्यानंतर सोमेश्वरला. इथं आम्ही उलटं सोमेश्वरला गेलो. तिथे बघा किती भारी एंट्रीला एलिफंट होतं. तेही आम्ही तेव्हा बघितलं जसं आम्ही. एंटर झालं देन आम्हाला आम्ही आता कॅमेराही जातोय घेतला होता. मंदिराकडे. इकडून एंट्री होती. रस्ता चला होता. तर हे बघा आम्ही आलो की मंदिराकडच्या बाटल्या इकडे सगळे खेळणे इकडं वगैरे होते. खूप खेळायसाठी काही स्लायडिंग वगैरे खेळण्याचं सगळं इकडे होतं. इकडं होतं छोट्या या साईडला. पोरांसाठी. आणि इकडून मग आम्हाला जायचं मग होतं आता आता आम्ही इथून आतमध्ये निघालो मंदिरात. याच्यातून. श्री सोमेश्वर याच्या मंदिरात. स्ट्रीटमधूनच जावं लागतं आतमध्ये. मग मम्मी माझ्या पुढे चालत होते पट्ट मम्मी पट्ट चालत पट्ट होती पट्ट. हळूहळू. पण ती मी ह्या आधी मम्मीला खूप म्हटलं तू ब्लर हळू व्हायची, चाल, परत मी तुझा थांबून मागून जायची. येतेच नाही तरी. देन मम्मी ते आता मम्मी ते बाहेर थोडेसे मंदिराच्या बाहेर फोटो वगैरे फोटो काढत काढले होते. आणि मग मग आता आता आमची एंट्री आमची होते. रिअल एंट्री स्टार्ट आतमध्ये मंदिरात. इतकं थंड आम्ही आता वातावरण एंटर होतं, म्हणजे केलं आहे इतकं थंड मंदिरात. वाटत एकदम होतं ना थंड आम्हाला. वातावरण मग वाटत आम्ही होतं घंटी तिथं. वगैरे देन वाजवली. मग आम्ही इथं नंदी देवांचेही देवता दर्शन घेतले. वगैरेंच्या पाया पडल्या. आणि आता मग आम्ही आता गोष्ट आहे मंदिरात जिथे मला घुसलो. मध्ये बघा जायची. ही बघा तुम्ही शिवलिंग कशी बघा पिंड आहे कशी आहे. इथं. सोमेश्वरची पिंड ही. पप्पांनी पिंडीचं दर्शन घेतलं आता. मग पप्पांनी पप्पांनी पूजा वगैरे केली. आणि मग आता मग आता मम्मी करत होती. घेत होती दर्शन. अम्माने पूजा वगैरे केली.
बघा मम्मी हे आता करते. बारी होती माझ्या बहिणीची. सायली इकडे पण. आता सायलीची बारी होती. बघा मी तिथं थोडा वेळ आम्ही असं मस्त बसले होते वाटतं. म्हणून देन मग मला बघा तुम्हाला असं ही फोटो पिक्चर दिसतो सापडली तो होती ना, झाडाच्या खूप शेजारी. भारी मम्मी इतकी म्हटलं भारी आले होती. मी म्हटलं की यात पिक्चर तर व्हिडिओ कॅप्चर काढून करावंच ठेव. लागेल. एक देन मग फोटो तिथंच मी हा होतं कॅप्चर हनुमान केला. मंदिर. देन मग आम्ही तिथे मग जवळच दर्शन घेतले हनुमानचं हनुमान मंदिर होतं. मग मंदिरात. तिथेही आम्ही दर्शन घेतलं. बघा तुम्ही हनुमान मंदिर दिलेलंच तेव्हा मग तर इथं पुढे तुळस होती तुळस मंदिराच्या होती आणि समोर आणि हा होतं लक्ष्मीनारायणचं मंदिर होतं. लक्ष्मीनारायणचं पुढं मंदिर. तुळस होती. तर तिथं गेलो मग आणि आम्ही आम्ही आता पूजा लक्ष्मीनारायण वगैरे मंदिराच्या केली मध्ये गेलो आणि मग आम्ही दर्शन घेतले. आणि मग थोडा वेळ थांबलो आणि त्याच मंदिरात. आणि मग आम्ही गेलो राम राम जानकी मंदिरात. मंदिरही होतं त्याच्या तिथं. साईडलाच मग होतं आम्ही राम तिथंही जानकी. मग दर्शन आम्ही घ्यायला तिथेही गेलो. गेलो. सगळे असे लाईनीप्रमाणेच आहेत. मग मी बघा घंटी मी घंटी वाजवलेल्या. वाजून आता आतमध्ये आतमध्ये जाऊन गेले आता आणि मी बघा दर्शन घेत मूर्त्या होते. किती भारी सजवल्या होत्या. खाली इकडे हनुमानजीही खाली होते हनुमानजी पण होते. आणि इतका भारी सजवलेलं होतं मूर्त्या. देन मग आम्ही गेलो शॉपिंग करायला मॉलमध्ये मॉलमध्ये. नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये गेलो. कारण की मम्मी त्यांना थोडीफार म्हणजे शॉपिंग नाशिकच्या करायची सिटी होती. सेंटर मॉल. मग आता आम्ही लागलो फिरायला. मग बघ इकडं किती खूप जास्त भारी कपड्यांचं शॉपिंग कलेक्शन होतं. होतं पण आम्ही आम्हाला आता घेतले कपडे नाही आहेत. घ्यायचे होते बिकॉज कपडे कपडे घेऊन घेऊन आता बोर झाले खूप. म्हणून आता आणि इकडं कसं फोटो इकडं काढायचे हिरोचे वगैरे ते दुकानं होते. इकडे बॉईज इकडं जेंट्स कलेक्शन. हे बघा पप्पा कसे चढायचे आणि मम्मी माझ्यासोबत होते. तिकडे बघ. मम्मीला बघायचं असतं की एवढं पाहिजे म्हणून आम्ही चढलो होतो. आणि आम्ही आता मग इथे आम्ही आलो इथं बघायला आलो डेकोर बघायला. रूम डेकोर जे असतं इतकं ते क्यूट आणि इतकं इतकं भारी इतकं सॉलिड होतं ना. मी तुम्हाला आता मला काय खूप जास्त सांगू. बघा आवडलं तुम्हीच इथे. बघून घ्या. इतकं खूप क्लास जास्त छान मटेरियल. होतं. देन इकडं मग इकडं पेंटिंग पेंटिंग कलेक्शन आहे. सेक्शन होतं. इकडं वगैरे नकली फ्लावर्स वगैरे सगळं तुम्ही होतं बघा इकडं. फक्त. त्यांना इकडे अशा अशा डब्बी टाईप होत्या. इकडं बेड कुशन्स कव्हर वगैरे सगळं होतं इकडं. बेडशीट ते खालची चादर वगैरे माझ्याकडनं जर चादर वगैरे होतं. बॉटल्स इकडे एकदम होत्या. क्यूट बॉटल होतं काचेच्या बॉटल्स काचेच्या. होत्या. चिनी देन हे मातीचे भांडे होते. इकडे कपचे कप्स होते. कलेक्शन होतं इकडं कप तिकडे. कलेक्शन. हे इथेच कप्स कलेक्शन आहे पूर्ण. कप सेक्शन होतं. देन इकडे मग बॉटल बॉटल्स. सेक्शन त्याही काचेच्याच होत्या. देन इकडं इथं सगळे परत भांड्यांचं प्लेट्स कलेक्शन वगैरे आहे. बाउल होते. इकडं तर इकडे सगळे पुढं वाईट तो किचनचं पुढं किचन सेटअप तो किचन होता. मधलं. आणि हे खूप सॉलिड भांडे होते. इकडे तेच आहे. देन इथून इथं पॅन पॅन वगैरे ते कढई होते वगैरे इकडं. ते सगळं होतं इकडं. देन आम्ही त्यांना आम्ही टिफिन्स टिफिन्स बघितले इथं. बघितले. इकडे टिफिन कलेक्शन होतं. तर तसे डबे वगैरे होते. आणि मग आम्ही आम्ही घेऊन बघायला गेलेली गेलो रूममधला पुरा किचन सेट तो बघायला. इतका इतकं क्लास दिसत. भारी तुम्ही दिसत बघा होता. फक्त किती मग भारी आम्ही दिसते. किचन साईड बघितले. देन आता डबल इकडे बेड बेडरूमचं होतं. इथे आपण बेडरूम आम्ही असं हे करू बघितलं. शकतो असं. देन बेडरूम म्हणणार तुम्ही लहान डबल पोरांसाठी बेडचा आणि बेडरूम होता मोठ्यांसाठी इकडं. वगैरे सगळे बेडरूम पप्पा होते. बघा त्या बेडवर जाऊन बसले होते. देन मग इथं स्टडी टेबल आणि ते हे होतं. बाई बुक शेल्फ आहे लायब्ररी मम्मी. सारखं सगळे शेल्फ ते होतं तिथं. रायटिंग टेबल वगैरे सगळं होतं. स्टडी टेबल. अजून इकडे इकडे काही कपडे शेल्फ्स हुक करायला वगैरे. वगैरे आणि असं कसं हे दिलेलंच होतं. इकडे देन डायनिंग इथं डायनिंग टेबल्सचंही चेअर्स सेक्शन होतं. वगैरे इकडे डायनिंग डायनिंग टेबल टेबल आणि ते हे बघ आणि सगळंच इकडं. हॉलसाठी जेही लागणाऱ्या वस्तू त्याही देन होत्या हा इथं. हॉलची फोटो हॉलसाठी बनवायचे. लगेच सोफा मोबाईल असा मध्ये पाहिजे पॅक्ड कसं होता कलर तो. चेंज होतोय. सोफा एका इकडे परत बेडरूममध्ये आणि बेडरूमचंही असं येतं. बेडरूम त्यांनी रेडी केलेलं होतं आहे बघा. बघा बेडरूम मध्ये असं किती बेडरूम पण भारी दिसतं. आहे. बेड असं होते. सगळ्या देन वस्तू असे सेटिंग हे आहे होते. या बेडरूमच्या आहे. देन मग मी देन मग मिररमध्ये हे बघा थोडा आम्ही केला मिररमध्ये शो जाऊन म्हणजे असंच फ्रंट व्हिडिओ केला. काढतच होते मी स्वतःचं. म्हटलं स्वतःही देन थोडं मी फ्लॉन्ट ह्या मारून. मुर्त्यांवरून देन जी इथे वेगळी पाहिली याची हा मुलगा देन आम्ही गेलो माझ्या बायाकडून थोडंसं घंटी मागवली होती. ती दिली पूर्ण. आम्ही बाकीच्या वस्तूही मागवल्या होत्या पण त्यांना कॅप्चर करायला मी विसरली. तर आम्ही मागवल्या नूडल्स त्याही खाल्ल्या आम्ही. देन आम्ही आता जाणार होतो म्हणजे आलोच आत्ता. देन आम्ही आता चाललो गेमचा सेक्शन बघा. गेम सेक्शनमध्ये आम्ही आता आतमध्ये जाऊन तिकडे थोडा वेळ गेम वगैरे खेळले. देन आम्ही आता बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत. गेम सेक्शनमध्ये. गेम सेक्शनमध्ये आम्ही आता आतमध्ये जाऊन थोडा वेळ गेम वगैरे खेळले. देन आम्ही आता बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत. गेम सेक्शनमध्ये.
पप्पांनी पप्पांनी घेतली बॉडी मसाज जो ते असतं ते पप्पांनी हे केलं. मग आम्ही परत निघालो. मध्ये मग शॉपिंग आम्ही आता करायला. आलो तो डीमार्टमधून आम्ही काय आता काय आलो शॉपिंग केली डीमार्टला. तो मग व्हिडिओ हा बॉटल्स कपडे म्हणजे वगैरे लवकर मम्मी सोबत थोड्या वेळात येईलच तो व्हिडिओ. आणि मग डीमार्टहून डायरेक्ट आम्ही आलो शालीमारकडे. मग शालीमारला तिथं गेलो होतो मम्मी ते बिकॉज गाऊन तिथून वगैरे घेत मम्मी होते. त्यांना गाऊन वगैरे घ्यायचं होतं कारण शालीमारला. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.